नमस्कार, मी सेजल पुरवार या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय विश्वातून आहे आणि ही बातमी धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली आहे। कारण मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांच्या राजीनाम्याबाबत एक मोठं विधान केलं। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दे असं सांगितलं तर मी राजीनामा देईन असं धनंजय मुंडे म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीत धनंजय मुंडेंनी हे विधान केलं अशी माहिती सूत्रांनी दिली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असा आरोप आहे। याच वेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे। तर हा आरोप विरोधक करताय, त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सध्या केली जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मुंडेंचं हे विधान अनेक तर्कवितर्क लावणार आहे। तर आता धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचा निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात ढकलला। त्यामुळे हे दोघे आता या संदर्भात काय नेमका निर्णय घेतात, खरंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जातो का हे बघणं महत्त्वाचं। दुसरीकडे आपण पाहतोय सुप्रिया सुळेंकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा घ्या, पुरावे असून अजून कारवाई का नाही हा सवालही सुळेंनी उपस्थित केलाय। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते, आणि पुरावे तर सगळेच देत आहेत। रोज तुमच्या चॅनलवर एक नवीन पुरावा देतोय, अजून काय पुरावे पाहिजे? आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या, आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतोय। तर धनंजय मुंडेंच्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईमध्ये आहे। बारामतीमध्ये मात्र त्यांच्या पक्षांचा मंत्री हा खुलासा देण्यासाठी दिल्लीमध्ये जातो, ही महाराष्ट्राची अवस्था आहे असं म्हणत संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांना टोलाही लगावलाय। आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं। अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे। त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय, ही महाराष्ट्राची अवस्था आहे। तर यावेळेस संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं हे आपण पाहिलं। त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवरती आणि खास करून महायुती सरकारवर निशाणा साधला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली आणि त्यानंतर मात्र पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर हे आक्रमक झाले। वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसं धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे खास आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे, भले कितीही पुरावे द्या असं ट्विट संदीप क्षीरसागर यांनी केलेलं आहे। दरम्यान आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी ट्विट काय केलेलं आहे ते देखील आपण बघूयात। वाल्मिक कराड जसा धनंजय मुंडेंचा खास आहे तसा धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे खास आहेत, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य आहे, भले कितीही पुरावे द्या @अंजलीताई दमानिया असं यावेळेस संदीप क्षीरसागर म्हणतायत। त्यांनी यावेळेस अंजली दमानिया यांना खरं तर उद्देशून हे ट्विट केलेलं आहे। तर बीडचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजताना आपण बघतोय आणि यामध्ये बीडच्या पोलीस दलातील भास्कर केंद्रेंवर आरोप करत सुरेश धस यांनी एकच खळबळ उडवली। भास्कर केंद्रे हा पोलीस कर्मचारी गेल्या 15 वर्षांपासून परळीमध्ये आहे, त्याच्याकडे स्वतःचे 15 जेसीबी आणि 100 टिप्पर आहे। हा खळबळजनक आरोपही सुरेश धस यांनी केला। मटक्यावाल्यासोबतची या पोलिसाची पार्टनरशिप आहे असा आरोप सुद्धा धस यांनी केलेला आहे। एकंदरीत आपण पाहतो यावेळेस सुरेश धस यांच्या पोलिसांवरच्या आरोपांनी खळबळ उडाली। 15 वर्ष भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे। याचे स्वतःचे 15 जेसीबी आहेत, 100 राख्याचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप आहे। मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा। परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत। हा आरोप आपण पाहिला, मात्र एका जेसीबीची किंमत जर 50 लाख आहे तर जेसीबीचे 7.5 कोटी रुपये होतात।
100 टिप्परचे 50 कोटी होतात. आता एका पोलीस कर्मचाऱ्याने एवढी माया नेमकी कुठून गोळा केली असेल याचा अंदाज कुणीही लावू शकेल. यासोबत इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पुढे बघूयात वेगवान स्वरूपात. रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे अकोट-अकोला मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास इथल्या प्रवाशांना सहन करावा लागला. वर्धा ते गोवा होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. दुपारी 3 वाजता महात्मा गांधी स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. आज अर्थातच बुधवारी मध्यरात्री 12:30 ते 3:30 दरम्यान सीएसएमटी ते मस्जिद या स्थानकांदरम्यान इमर्जन्सी ब्लॉक असेल. मध्य रेल्वेने 25 जानेवारी रोजी मध्यरात्री सीएसटी ते मस्जिद स्थानकादरम्यान कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 6 तासांचा ब्लॉक घेतला. मात्र त्या काळात नियोजित काम पूर्ण झालेलं नाही. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याचं नियोजन महामुंबई मेट्रो संचलन मंडळानं केलंय. यातून मोनो मार्गावरती प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. पुण्यात पीएमपीएमएलची तिकीट दरवाढ होणार आहे. तर इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या सुट्या आणि भागाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांची पगारवाढ, त्यामुळे पुणे महानगर परिवहन मंडळाला मोठ्या प्रमाणात तुटीला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे ही भाडेवाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. पीएमपीएल प्रवाशांना मेट्रोप्रमाणे पुढील स्टॉपची माहिती ऐकायला मिळेल. पीएमपीएल बसमध्ये नव्याने डिजिटल यंत्रणा लावली जाणार आहे. वाहक आणि चालकांच्या आवाजातच याची माहिती रेकॉर्डिंग केली गेली आहे. महामंडळाच्या स्वमालकीच्या सर्व बसेसला एलईडी फलक सुद्धा लावण्यात येतील. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये एसटी महामंडळाच्या तिकीट दरवाढीबाबत निषेध नोंदवला गेलाय. एसटी नफ्यात असून सुद्धा गोरगरिबांच्या खिशाला कात्री लावण्यासाठी दरवाढ करणं निंदनीय आहे असं म्हणत ठाकरे सेनेने निषेध केलाय. तर दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सायबर फ्रॉड करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. एका मुख्य म्होरक्याला आणि त्याच्या इतर सहकारी गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कंबोडिया देशातून ही टोळी भारतीयांना आर्थिक गंडा घालायची. जळगाव भुसावळ महामार्गावर अज्ञात वाहनानं रस्ता ओलांडणाऱ्या हरणाला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात हरिण जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत हरणाला ताब्यात घेतलं. पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील कारवाई केली. जळगावच्या रावेर तालुक्यातल्या तांदलवाडी या गावाजवळ अवैधरित्या सागवान लाकडाची तस्करी करणारी वाहनं वन विभागाच्या पथकानं पकडली. या वाहनातून सुमारे 50,000 रुपयांचं सागवान लाकूड आणि वाहन असा 4 लाखांचा ऐवज जप्त केला. वाहन चालकाला वन विभागानं ताब्यात घेतलं. अंबरनाथ शहरात सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. तर एकीकडे शहरात घाणीचं साम्राज्य आहे असं असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रह धरते. पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यामध्ये नागरिकांचे मात्र हाल झाले आहेत. साखळ नगर परिषदेसह खराबवाडी आणि बिरदवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील घनकचरा हा वाघजाई नगरच्या दगड खाणीमध्ये पेटवून देण्यात आलेला आहे. तर त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या कचऱ्याचं योग्य नियोजन करावं, अन्यथा संबंधित विभागाच्या ऑफिस बाहेर कचरा टाकण्याचा इशारा हा ग्रामस्थांनी दिलाय. पुण्यात होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे 100% तिकीट विकले गेलेत. येत्या शुक्रवारी भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामना पुण्यामध्ये पार पडणार आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये खरं तर हा सामना रंगेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी हे तिकीट संपल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ओपन एआय आणि इतर लोकप्रिय टूल्सला चीनी डीपसिकने कडवं आव्हान दिलं. डीपसिकने अमेरिकेसह जगातल्या बहुतांश देशांच्या शेअर मार्केटवर मोठा परिणाम केला. त्यामुळे 24 तासांमध्ये जगभरात श्रीमंतांचे 9 लाख कोटी बुडाले.
आणि आता बातमी वाल्मिक कराड संदर्भातली आणि बातमी मोठी आहे कारण दिवसेंदिवस वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा वाढतोय. लातूरमध्ये वाल्मिक कराडची संपत्ती असल्याचं समोर आलं. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावरती लातूरमध्ये बंगला आहे. लातूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला आहे आणि त्याची किंमत 5 ते 6 कोटी रुपये असल्याचं देखील कळत आहे. या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी संदीप भोसले हे देत आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड लातूरमध्ये देखील 8 कोटीचा बंगला असल्याचं सूर्यदासांनी सांगितलं होतं. त्यानंतर आम्ही पाहणी केली असता लातूरमध्ये वाल्मिक कराडाच्या नावे सद्यस्थितीला कुठलीही प्रॉपर्टी किंवा बंगला दिसून आला नाही. मात्र वाल्मिक कराडाच्या सोबत ज्या महिलेचा संबंध जोडला जातो ती महिला म्हणजे ज्योती मंगल जाधव. हिच्या नावे आता लातूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला असल्याचं समोर आलंय. हा ज्या बंगल्याचं काम या उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असल्याचं दिसतं आहे. उच्चभ्रू वस्तीमध्ये असणारा हा जो बंगला आहे तो आता पूर्णपणे या बंगल्याचं काम ठप्प झालेलं आहे. साधारण 5 ते 5.5 कोटी रुपये सद्यस्थितीला ह्या बंगल्याचा दर असल्याचं देखील बोललं जातंय. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. आणि यानंतर पुढची बातमी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांनी हैदोस घातला. कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली. यावेळेस पथकाने एक डंपर पकडला तर दुसरा डंपर वाळू तस्करांनी पळवला. या हल्ल्यात कोतवाल तलाठ्यासह एक पोलीस नाईकही जखमी झालाय. नायगाव परिसरात 2 डंपर ताब्यात घेतली वाळूची. सदर डंपर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणत असताना वाळू वाहतूक लोकांनी सदर डंपर पोलीस ठाण्यात आणण्यास विरोध केला आणि महसूल पथक यांच्यावर दगडफेक केली. त्यात पोलीस गाडीचंही नुकसान झालेलं आहे. या संदर्भात महसूलच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींचा शोध चालू आहे. तर वाळू तस्करांचा हा पोलिसांवरती आपल्याला हल्ला बघायला मिळालेला आहे. अहिल्यानगरमध्ये ही घटना घडलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा या सूचना अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिल्या. पक्षाला अडचण निर्माण होईल अशा बाबी टाळा, कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका अशी तंबी अजित पवारांनी आपल्या आमदारांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगिरीवरच्या बैठकीत अजित पवार यांनी या सूचना केल्या असल्याचं बघायला मिळालं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असे यावेळेस अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. पक्षाला अडचण निर्माण होईल अशा गोष्टी टाळा असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय. कोणत्याही प्रकारे वाद निर्माण होऊ देऊ नका, अडचणी असेल तर थेट माझ्याशी बोला असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळेस दिला. निवडणुकीला महायुती म्हणूनच एकत्र काम करा असंही त्यांनी यावेळेस म्हटलं. पक्षाला अडचण होईल अशा बाबी टाळायलाच हव्या असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत आपण पाहतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिका निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना अजित पवार यांनी खरं तर हा सल्ला दिलेला आहे. पुढे बघूयात एक खास रिपोर्ट. बॉलिवूडच्या अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. मात्र शंकराचार्यांनंतरचं सर्वात मोठं असलेलं हे साधू संतांचं पद मिळवलेल्या ममताचा पुढचा प्रवास कसा असेल? ती पुन्हा बॉलिवूडमध्ये परतू शकणार आहे का? यावरचा हा खास रिपोर्ट. महामंडलेश्वर ममताचं पद किती मोठं? महामंडलेश्वर पदाचे अधिकार काय? महामंडलेश्वर ममता काय करणार? नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची कारकीर्द तशी वादग्रस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझिनसाठी टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडून दिली होती. नंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पुढे ती ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी सोबत असल्याचंही बोललं गेलं. वर्ष 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहिली आणि अचानक 2024 मध्ये पुन्हा भारतात आली. आता तिनं संन्यास घेतल्यानं ती पुन्हा चर्चेत आली.
ममता कुलकर्णीचा 24 तासातील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिनं गुरुदक्षिणा जुना आखाड्यातून घेतली आणि महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून झाली. त्यामुळेच ममताला देण्यात आलेली ही उपाधी नेमकी काय, त्याला धर्मशास्त्रात किती महत्व आहे ते पाहूया. सनातन धर्मामध्ये सर्वात मोठे महंत शंकराचार्य. शंकराचार्यानंतर महामंडलेश्वर श्रेष्ठ. साधू संतांच्या 13 आखाड्यात महामंडलेश्वरचं पद आहे. आखाड्यांमध्ये महामंडलेश्वराचं पद सर्वात मोठं आहे. महामंडलेश्वरानं प्रामुख्यानं धार्मिक आध्यात्मिक मार्गदर्शन करणं आवश्यक असतं. हे खूप सन्मानाचं आणि अत्यंत जबाबदारीचं पद आहे. या पदावरती यथायोग्य माणूसच नेमला जातो असं आजपर्यंतचा इतिहास आपल्याला सांगतो. दरम्यान महामंडलेश्वर होण्याचा प्रवासही तितकाच कठीण असतो, त्यागानं भरलेला असतो. यातील टप्पे कसे असतात ते पाहूया. व्यक्तीच्या खाजगी आयुष्याची माहितीची तपासणी केली जाते. संबंधित आखाड्यातील पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून इच्छुक व्यक्तीची चौकशी केली जाते. आखाड्याचे सचिव पंचायतीकडून पुन्हा तपास केला जातो. इच्छुक व्यक्तीचे गुन्हेगारीशी संबंध आहेत का याची तपासणी होते. या माध्यमातून आहे मी तिथे त्यावर मला काय बोलायचं माझं म्हणणं एवढंच बसले त्याचा शेवटचा प्रश्न आहे. जसे मी माझ्या जातीच्या कल्याणासाठी पावलं मागं पुढं सरकू शकतो, तसं माझ्या जातीसाठी मी मागं पुढं सरकत असताना माझ्या स्वार्थासाठी मी मागं पुढं सरकत मी ठाम नसतो माझ्या मनात. म्हणून बाकी आम्हाला दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचं, काय सांगायचं आज काय सांगायचं. तुम्ही आजच तुमची भूमिका 1-2 घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री आणि वेळ काढून तोंड लपवू नका. तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम आहे आणि एवढे मराठ्यांच्या आंदोलनात बोलायला टाइम नाही का? काही म्हणणं नाही, तोंड लपवू नका. स्पष्टपणे 1-2 घंट्यात किंवा संध्याकाळपर्यंत सांगून टाका. तुम्ही जे स्वतःकडून मागणी त्याची अंमलबजावणी करणार आहेत की नाहीत, म्हणजे आम्हाला आमचे क्वेश्चन सोडून द्या आणि दुसरे मार्ग सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी तुम्हाला केव्हा नाही सोडून दुसरे मार्ग करायला तुमच्या काही समोर सोडून
पारितोषिक स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला